आणि या अपघातामधील जे जखमी आहेत त्यांना सुरुवातीला जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र काही जखमी ज्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यांना जळगावमधल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। ज्या वृंदावन या खासगी रुग्णालयामध्ये या जखमींवर उपचार सध्या सुरू आहेत, त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या जखमींसंदर्भात माहिती दिली आहे। आज जी पाचोरा तालुक्यात रेल्वे दुर्घटना घडली, त्या घटनेतले 4 पेशंट आपल्याकडे आले, त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। त्यापैकी 2 पेशंटांना मेजर फ्रॅक्चर आहे, त्यांना ऑपरेशन लागणार आहे आणि बाकीचे 2-3 पेशंट आहेत त्यांचा इलाज हा बिना ऑपरेशन होऊ शकतो, त्यांना ट्रीटमेंट चालू आहे। तर जे जखमी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, पण अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात म्हणावा लागेल। जी रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार कुणीतरी अचानकपणे ट्रेनमध्ये इमर्जन्सी असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर चेन खेचली गेली आणि त्यामुळे ही ट्रेन थांबली। ज्यावेळेस अचानकपणे ही ट्रेन थांबली त्यावेळेस चाकांच्या मधून काही ठिणग्या उडाल्या आणि त्याचा धूर झाला। त्या धुरामुळेच काहींना असं वाटलं की इथे आग लागली असावी आणि आग लागली अशी अफवा अवघ्या ट्रेनमध्ये पसरली आणि घाबरलेल्या ट्रेनमधल्या काही प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या। चेन पूल झालेली असल्यामुळे ट्रेनचा वेग आधीच कमी झालेला होता, त्यामुळे बऱ्याचशा प्रवाशांनी उड्या मारल्या। मात्र जिथे ही ट्रेन थांबत होती तो वळणाचा भाग होता, त्यामुळे पाठच्या बाजूने येणारी जी ट्रेन होती ती अनेक प्रवाशांना दिसली नाही आणि जेव्हा ही ट्रेन दिसली तोपर्यंत बराच उशीर झालेला होता। अनेक प्रवाशांना ट्रॅकवरून बाजूला होणं शक्यच झालं नाही आणि मागून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं ट्रॅकवर असलेल्या सगळ्या प्रवाशांना उडवलं। यामध्ये आतापर्यंत जी माहिती विविध संस्थांकडून विविध अधिकाऱ्यांकडून दिली जाते त्यानुसार 11 प्रवाशांचा मृत्यू झालाय। 4 प्रवाशांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, ज्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जळगाव रेल्वे स्थानकापासून हे अंतर जवळपास 40 किलोमीटर आहे जिथे अपघात झाला। अपघात झाल्यानंतर काही वेळातच रेल्वेची आणि जिल्हा प्रशासनाची मदत यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आणि त्यानंतर जखमींना आणि मृतांना अपघातस्थळावरून रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं। अपघात झाला कसा हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। पुष्पक एक्सप्रेस होती जी या ट्रॅकवरून जात होती आणि याच एक्सप्रेसमध्ये कुणीतरी चेन ओढली आणि त्यानंतर ठिणग्या उडाल्या, ठिणग्यांचा धूर झाला आणि त्यामुळे रेल्वेमध्ये आग लागली अशी भीती पसरली। त्यामुळे अनेक प्रवाशांनी खाली उड्या मारल्या आणि दुसऱ्या बाजूने येत होती कर्नाटक एक्सप्रेस। या एक्सप्रेसचा स्पीड जास्त होता, वळणावरून ही एक्सप्रेस येत होती त्यामुळे अनेक प्रवाशांना ती दिसली नाही आणि ट्रॅकवर असलेले अनेक प्रवासी या कर्नाटक एक्सप्रेसने उडवले गेले, ज्यामध्ये आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात म्हणावा लागेल। दोनही रेल्वे कोणत्याही पद्धतीने अपघातग्रस्त झाल्या नाहीत, मात्र अफवेनंतर पसरलेली भीती, या भीतीतनं उचललेलं पाऊल हे अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतलं। कर्नाटक एक्सप्रेस बंगळुरूहून दिल्लीकडे चालली होती, तर पुष्पक एक्सप्रेस ही लखनौहून मुंबईच्या दिशेने येत होती।